अजिंठा दीपराज पार्डीकर, प्रभाग क्रमांक 20 आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधून लढत आहे। याच्यापूर्वी तुम्ही बीजेपी कार्यकर्ता? मी 2002 मध्ये मला तिकीट मिळाली होती भारतीय जनता पार्टीकडून। मी 6 महिनेच राहिली, त्यामुळे मला इन्व्हॅलिड करण्यात आलं व्हॅलिडिटी नसल्यामुळे। त्या 2002 पासून मी कार्यकर्ता आहे पक्षाची। एक वेळा महामंडळाची अध्यक्ष राहिली, उपाध्यक्ष राहिली। आता नागपूर शहरावर माझं उपाध्यक्षपद होतं। माझा मिस्टर नागपूर शहरचे उपमहापौर होते, तरी माझी तिकीट दोन तास आधी कापण्यात आली। त्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मला बी-फॉर्म दिला। इतकी मोठी बगावत विचार करून तुम्ही जे घेतलेलं आहे, किती मोठी बगावत तुम्ही केलेली आहे, तुम्हाला भविष्यामध्ये नुकसान किंवा नाही, आता नुकसान आणि फायद्याचा काही विषय नाही आहे, कारण की आमची वय झाली आता 54। त्यामुळे आता काही इंटरेस्ट नाही आहे भाजपमध्ये। इथून आता मला कार्यकर्त्यांनी सहमत दिली, मी निवडून येईन, कार्यकर्त्याची मी कामं करेन आणि माझे सतत मी काम करत राहते पक्षामध्ये आणि माझ्या एरियामध्ये पण मी माझे कामं भरपूर करत राहते। काय असा प्रश्न होता की तुम्हाला तिकीट वेळेवर कापण्यात आली, काय वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन चेहरे, आता मला सांगा, ज्या नवीन गिरधारी रेखा गिरधारी निमजीला यांना तिकीट दिली, त्या 2 वेळा पडल्या। भारतीय जनता पार्टीने त्यांना 2 वेळा तिकीट दिली, 2 वेळा पडल्या। तिसऱ्यांदा तिचा नवरा अपक्ष लढला, तोही पडला। म्हणून मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि याच्यामध्ये प्रवेश केला। एक असे मोठे काम जे तुम्हाला इच्छा आहे की निवडून आले तर करायला पाहिजे, कारण की माझे मिस्टर श्री दीपराज पार्डीकर यांनी मोठे कामं केले आहे। त्यांच्यासोबत आणि कार्यकर्त्यासोबत मी पण मोठे कामं करीन आणि कार्यकर्त्याचा आशीर्वाद राहिला तर मी नक्की कामं करीन। हार्दिक शुभेच्छा।